फ्रेंड्स, वेलकम टू माय ध्वजा. तुम्हाला जाणवत आहे का तुमचं बाळाचे होठ हे काळे पडतात किंवा तुम्हाला घरचे म्हणतात की बाळाला तू दूध पाजल्यानंतर जर बाळाच्या होठावरचं दूध तुम्ही पुसलं नाही तर बाळाचे होठ हे परमनंटली काळे पडतील. सो ह्या गोष्टींच्या मागे सायन्स काय आणि ह्या गोष्टीला तुम्ही कसं इम्प्रोवाइज करू शकता हे आपण डिटेलमध्ये आजच्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. सो पहिली गोष्ट जाणून घेऊयात, आपल्या आयुष्यात कोणत्याही भागात रक्त वाहणं हे खूप कॉमन आहे. हे सपोजडली हा माझा हात आहे, इथे जर मी खूप टाईट रबर बांधला तर थोड्या वेळ मला काही होणार नाही, थोड्या वेळानंतर माझ्या हाताला मुंग्या यायला लागतील आणि थोड्या वेळानंतर हात काळा निळा पडायला लागेल. किंवा आपण एखादी खूप टाईट इलास्टिक जर कुठे बांधली आहे तरी तुम्हाला जाणवेल की स्किनचा त्या भागाचा रंग बदलायला लागतो किंवा तुम्हाला लिटरली मुंग्या यायला लागतात. हे कशामुळे होतं? कोणत्याही कारणामुळे जर त्या भागाचा रक्तपुरवठा कमी झाला तर त्या भागाचं कलरेशन जे आहे ते ब्ल्यूइश किंवा ग्रीनिश होतं. म्हणून आपण असंही म्हणतो की बाळ जन्माल्यानंतर बाळाचे हात आणि पाय थोडेसे ग्रीनिश ब्ल्यूइश असू शकतात, पण ते अखंड जर डार्क कलरकडे जात असेल किंवा डार्क ग्रीनिश ब्ल्यूइश होत असतील तर आपल्याला काळजी घ्यायची गरज आहे, डॉक्टरला विचारायची गरज आहे. माईट बी रक्तपुरवठा तेवढा चांगला होत नाही आहे. सो दिस इज व्हेरी नॉर्मल कॉमन गोष्ट. त्याला जास्त मनावर घेऊ नका की रबरमुळे किंवा रक्तपुरवठा थांबल्यामुळे असं काहीतरी होतं. हे एक नॉर्मल नॉलेज आहे, असं तुम्हाला माहिती असलं पाहिजे. जेव्हा तुमचं बाळ दूध पितं सो आयडियली बाळाचे होठ हे नॅचरली एक बेबी पिंक कलरची लिपस्टिक लावल्यासारखे असतात. नॅचरली पिंक कलरचे लिप्स हे सगळ्यांचेच असतात, त्यामुळे हे खूप कॉमन ऑब्झर्वेशन आहे की बाळाचे होठ हे पिंक असतात. पण जेव्हा तुमचं बाळ स्पेशली दूध पितं आहे तर बाळ आपली अख्खी ताकद लावून दूध पितं आणि कित्येकही वेळा जर तुमचं फीडिंग सेशन 10 मिनटं 15 मिनटं 20 मिनटाचं असेल तर शेवटच्या क्षणी जेव्हा तुम्ही त्या फीडिंगसाठी पोहोचता तर ते इतकं यूज करतंय पिल्लू एकदम स्ट्रॉंगली तर तो रक्तपुरवठा कधी कधी त्या होटांपर्यंत पोहोचतच नाही आणि त्यामुळे फीडिंग केल्यानंतर थोड्या वेळसाठी तुम्हाला जाणवेल की बाळाचे होठे काळे पडतात. पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, ते परमनंटली काळे पडलेले नाहीत. दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट, काही लोक जे ट्रेडिशनल काळात सांगतात की जर दूध होठावरती राहिलं तर त्याच्यामुळे होठ काळे पडतील, हे कम्प्लीट मिथ आहे. त्यामुळे त्या भानगडीत चुकूनही पडू नका. तिसरी महत्त्वाची गोष्ट, होठ स्वच्छ करायचे की नाही करायचे. काही महत्त्वाच्या गोष्टी, पिल्लूला पाजण्याच्या आधी ब्रेस्ट आणि निप्पल स्वच्छ करायचे नाहीत. म्हणजे तुमच्या बाळाला ब्रेस्टच्या वासामुळेच कळतं की हे ब्रेस्ट माझ्या आईचं आहे, मला इथे येऊन दूध प्यायचं आहे. म्हणून कोणतीही अशी गोष्ट करायची नाही ज्यामुळे ब्रेस्टच्या वरची जी स्मेल आहे ती निघून जाईल, ते नाही करायचं आपल्याला. बट ॲट द सेम टाईम फीडिंग केल्यानंतर आपण जसं तोंड धुतो किंवा आपलं तोंड पुसतो, दिस अ गुड हॅबिट. आईचं दूध एक गोड असतं, त्या गोडवा जर लिप्सवरती राहिला, पहिली गोष्ट इट्स अ हिलर. म्हणजे जर कधी बाळाचे होठ फाटले असतील, होठ फुटले असतील, थंडीमुळे ड्राय स्किन झाली असेल आणि त्याच्यावरती जर दूध लागलं तर स्किन हिलिंगला खूप जास्त मदत होते, डाऊटच नाही त्याच्यात काही. बट पिल्लूसाठी देवाने क्रिएट केलेलं लिप बाम समजा आहे, पण अखंड आपण तोंडावरती जेवण जसं ठेवत नाही तसं बाळाच्या पण तोंडावरती अखंड जेवण नाही ठेवायचं आपल्याला. म्हणून जेंटली आपल्याला वाईप ऑफ करून टाकायचं आहे. इट्स अ गुड हॅबिट. नेक्स्ट खूप महत्त्वाची गोष्ट, होटांना जेवढा त्रास होणार नाही तेवढा गम्स आणि येणाऱ्या दुधाच्या दातांना त्रास होऊ शकतो. म्हणून आयडियली आपण म्हणतो सकाळी एकदा संध्याकाळी एकदा मलमलचं कापड घ्यायचं आहे, ते पिण्याच्या पाण्यात डिप करायचं आहे आणि बाळाचं गम्स, जीभ, कारण जीभ पण काळी पडते, आणि होठ हे सगळं पुसून काढणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. सो इट्स अ गुड हॅबिट. पण ती हॅबिटला मिथचा बॅकअप देऊ नका ज्याची तुम्हाला गरज नाही आहे. आणि जर तुम्हाला तुमच्या ब्रेस्ट फिडिंगच्या जर्नीमध्ये असे भरपूर सजेशन येत असतील ज्याच्यामुळे तुम्हाला खूप कन्फ्युजन्स होतं, तर तुम्हाला माझ्याशी वन ऑन वन बोलायचं असेल तर तुम्ही कन्सल्टेशन नक्कीच बुक करू शकता ऑन www.mydhuja.com. सो आपले कोर्सेस आहेत, कन्सल्टेशन आणि खूप सारे प्रोडक्ट्स आहेत जे आपण घरी बनवतो, घरगुती पद्धतीने बनवतो. आपण नेहमी म्हणतो की मायधुजा इज अ लव्ह अँड अ केअर मेड ॲट होम अँड ट्रान्सफर विथ लॉट ऑफ लव्ह. थँक्यू सो मच. जर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहून आम्हाला कळवा तुम्हाला हा पर्टिक्युलर व्हिडिओ कसा वाटला. हॅव अ ग्रेट टाईम. टेक केअर. बाय बाय.